नमस्कार. तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. तुम्ही पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या एक खास बातमी. भाजपा गटनेता संतोष शेट्टी यांच्या कार्यालयाचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करताना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. म्हणत होते, मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे, त्यामुळे मी स्वतः भिवंडी शहरावर लक्ष ठेवून शहराच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहील, असे मत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. ते भिवंडी महानगरपालिकेतील भाजपा गटनेता संतोष शेट्टी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करीत आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री नसलो तरी संपर्क मंत्री आहे, त्यामुळे भिवंडी शहराच्या विकासाकडे मी व्यक्तिशः लक्ष देणार आहे, असे सांगत शाळांमधील शिक्षकांची कमतरता, शहरातील नागरी समस्या याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावून शहराला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. शहरातील जनतेला दिलासा देण्याचे काम या संतोष शेट्टी यांच्या कार्यालयातून होईल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. एक विश्वासू चेहरा म्हणून संतोष शेट्टी यांची ओळख भिवंडी शहराला आहे. या कार्यालयातून शहरवासियांची नक्की सेवा घडेल, असा विश्वास ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजपा गटनेता संतोष शेट्टी यांनी, आपण 30 वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत आहे, पण भाजपामध्ये आल्यानंतर लोकहिताचे काम कसे करायचे हे शिकायला मिळाले. ठाणे जिल्ह्याचे कित्येक वर्ष नेतृत्व करणारे गणेश नाईक यांनी आता भिवंडी शहराच्या विकासाकडे लक्ष देऊन आम्हाला मार्गदर्शन करावे, असे सांगत, पालिका शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू झाला, पण शिक्षकांना पालिकेच्या हिस्साचे अर्धे पैसे आजही मिळाले नाहीत. ते मिळवून देण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक लावण्याची मागणी संतोष शेट्टी यांनी केली. तर शहराच्या विकासाकडे गणेश नाईक यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी महापौर नारायण चौधरी व आमदार महेश चौगुले यांनी यावेळी केली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रभाग समिती सभापती रजिता मोहन कोल्हा, प्रभाग समिती सभापती ॲडव्होकेट वैभव भोईर, नगरसेवक प्रकाश तावरे, सुमित पाटील, शमा मनोज ठाकूर, राजेश शेट्टी, परेश चौगुले, भाजप शहर अध्यक्ष रवी सावंत, ममता परमानी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. जनहित समाचार हे सार्वजनिक समस्या सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठीचे यूट्यूब चॅनल आहे. जनहित समाचार यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करा. माननीय गणेश नाईक आपल्या आमदार माहिती आमचे माजी खासदार पाटील, आमचे नाईक उपस्थित सर्व व्यासपीठ, आज संतोष शेट्टी साहेबांना धन्यवाद करतो की आज आपल्या व्यवस्थित शहराला गणेश नाईक साहेबांची काय लागली. बरोबर, आमच्या शहराकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. तर एवढीच विनंती करू इच्छितो की आमच्या शहराकडे थोडं आपला लक्ष असावा. खूप सारे आमच्या अपेक्षा आपल्याकडे आहेत, खूप सारी कामं आमची मंडळी आहेत की मुख्यमंत्री साहेबांनाही आपल्या पत्र दिले, आपल्यालाही ते प्रश्न दिले. आमच्या जनतेची एक खूप शहरात अपेक्षा आहे आपल्याकडनं, माझ्याकरता, आपल्या आमदारांकरता, खासदारांकडनं खूप अपेक्षा आहे. ते आपला एवढं खूप चांगलं, एवढं चांगलं शिकलो. धन्यवाद. धन्यवाद महापौर साहेब. आणि विकासासाठी तुम्ही काय बघा, पुणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे गटनेते संतोष शेट्टी यांचे महापालिकेच्या मुख्यालयामध्ये कार्यालय त्यांचं उद्घाटन झालं. त्या अनुषंगाने सगळे माझे सर्व सहकारी ते उपस्थित असताना पुणे शहराच्या पाण्याचा प्रश्न
एवढी शहरात अजून ते रस्ते होणार त्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न माननीय महेश चौगुलेंनी सुद्धा तशी अपेक्षा केली. माननीय महापौर नारायण चौधरींनी अपेक्षा केली. कपिल पाटलांनी बऱ्याच गोष्टीचा निपटारा केलेला आहे. आणि म्हणून लवकरच कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर या सर्व माझ्या सहकार्यांच्या समवेत या भिवंडी शहराच्या समस्यांकरता बैठक घेऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याचा निपटारा करू. पूर्वी या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सर्व समस्यांकडे लक्ष देत होते. आता एकूणच राज्याचा पक्षाचा पसारा लक्षात घेता आज महेश चौगुलेंनी मलाच आवाहन केले की पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी सुद्धा भिवंडीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. आणि त्याच्या आव्हानाला मी निश्चितपणे प्रतिसाद दिलेला आहे. भविष्य काळामध्ये भिवंडीच्या सर्व समस्या राज्य शासनाकडे, गरज पडली तर गरजेच्या केंद्र शासनाकडे येऊन त्या पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. भिवंडी शहरामध्ये मूलभूत सुविधा काय खूप कमी आहे, त्याच्यासाठी काय विशेष लक्ष राहील का? जसा लोकल सिटी बस आहे, इतर काय छोट्या छोट्या समस्या आहेत त्याच्यासाठी नाही, भिवंडी शहरामध्ये जिथं गरजेचं असेल त्या ठिकाणी रस्ते होतील, गटारं होतील. ज्या ठिकाणी पोलीस चौकी पाहिजे, पोलीस स्टेशन पाहिजे, याकरता सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं जाईल. शासनाकडून नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देणार का? बघा, आजच्या परिस्थितीमध्ये भिवंडी महानगरपालिका आणि सर्व महानगरपालिकांना केंद्र सरकारचा निधी पण येतो, राज्य सरकारचा निधी पण येतो. आता या ठिकाणी भिवंडी शहराकरता कमतरता असेल तो निधी देण्यासाठी त्यांच्या बरोबर आम्ही राहू. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर यांची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर हे बघा, त्या तो प्रश्नाचं उत्तर आमच्या पक्षाचे प्रवक्ते हे पॉलिटिकल प्रश्न मी उत्तर देणार नाही. जे शहराच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीचं तो उत्तर मी देणार. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.